काँग्रेस नेत्यांच्या मुलांचाच काँग्रेसवर विश्वास राहिला नसल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय। केरळमध्ये काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप झालाय। माजी मुख्यमंत्री के करुणाकरन यांची कन्या पद्मजा करुणाकरन वेणुगोपाल यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। माजी मुख्यमंत्री ए.के. अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी यांनी गेल्याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यांच्या पाठोपाठ करुणाकरन यांच्या कन्येने देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यानं केरळ काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांचा विद्यमान काँग्रेसशी कुठलाही संबंध उरलेला नाही हे सिद्ध झालंय। ए.के. अँटनी अजूनही हयात आहेत, पण वाढत्या वयामुळे सध्या राजकीय दृष्ट्या ते रिटायर्ड आहेत। त्यांच्या मुलाने अनिल अँटनी यांनी गेल्याच वर्षी काँग्रेस सोडून भाजपचा रस्ता धरला आहे। त्यांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर दिवंगत माजी मुख्यमंत्री के करुणाकरन यांची कन्या पद्मजा करुणाकरन वेणुगोपाल यांनी देखील भाजपचा रस्ता धरून त्रिशूरमधून उमेदवारीसाठी तयारी केली आहे। महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी सुद्धा नुकताच काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलाय। अशोक चव्हाण स्वतःही काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले आहेत। मध्य प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय माधवराव शिंदिया यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदिया यांनी सुद्धा काँग्रेसच्या राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केलाय। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी त्यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाईलवरून काढले आहे। ते देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले जितेंद्र प्रसाद यांचे चिरंजीव जितीन प्रसाद हे देखील भाजपमध्ये गेले आहेत। ते गांधी कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे मानले जातात। उत्तर प्रदेशातील ते काँग्रेसचे मोठे नेते असून राज्यातल्या काँग्रेसचा मुख्य चेहरा ते मानले जात होते। उत्तर प्रदेशातून ते 2 टर्म खासदार सुद्धा राहिले आहेत। गुजरातमधील 5 वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले आणि सध्या राज्यसभेचे सदस्य असलेले नारायण राठवा आणि त्यांचे पुत्र संग्रामसिंग राठवा यांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय। एका अहवालानुसार 2014 पासून म्हणजे गेल्या 10 वर्षात सुमारे 4 डझन वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली आणि ते भारतीय जनता पक्ष व इतर पक्षांमध्ये सामील झाले आहेत। 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात काँग्रेसमधील 200हून अधिक खासदार आणि आमदार पक्षातून बाहेर पडले आहेत। त्यात एकेकाळी राहुल गांधी यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे ज्योतिरादित्य सिंधिया, जितीन प्रसाद, सुष्मिता देव अशा अनेक तरुण नेत्यांचाही समावेश यात आहे। महाराष्ट्रातील नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे मुत्सद्दी नेतेही काँग्रेसमधील घुसमटीमुळे बाहेर पडले आहेत। काँग्रेसचे निष्ठावान नेते दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे पुत्र असलेले राधाकृष्ण विखे पाटील 5 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर अहमदनगर जिल्ह्यातून आमदार म्हणून निवडून आले होते। विधानसभेत विरोधी पक्षनेते पद सांभाळणाऱ्या विखे पाटील यांनी राज्यात काँग्रेसचं स्थान मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील याला काँग्रेसने तिकीट नाकारल्यानं ते नाराज होते। त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला। काही ठिकाणी तर काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांनी काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्षात जाणं पसंत केलंय। माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र आणि काँग्रेसचे माजी खासदार अभिजित मुखर्जी यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष मोहन देव यांची कन्या सुष्मिता देव या राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जात होत्या। त्या सिलचरमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या। मात्र आसाम विधानसभा निवडणुकीत करण्यात आलेली युती आणि जागा वाटपात झालेल्या अन्यायामुळे त्या नाराज होत्या। त्यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये आता प्रवेश केलाय। सध्या आसामचे मुख्यमंत्री असणाऱ्या हेमंत बिस्वा शर्मा यांनी 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपचा रस्ता धरला। आता ते आसामचे मुख्यमंत्री असून ईशान्य भारतात भाजपचे सर्वात मोठे नेते आहेत।